रात्री ठरलं आणि रेकीच्या वेळेला शूट केलं की ह्याचं काहीतरी होईल. एका रात्री असा फोन आला त्या दफ्तरदारांचा आला, मला वाटतं की एक मोठं ऑलिव्ह रिडले का कुठलं ऑलिव्ह रिडले एक मरून पडलंय आतमध्ये आणि ते आता पहाटेपर्यंत समुद्राच्या किनाऱ्याला लागेल असं तरंगतं. त्यांना अंदाज होता त्याचा. आणि ते कारण मोठे ट्रॉलर्स सगळेच मासे हे काढतात, मग त्याच्यात त्यांना कासवाचा उपयोग नाही, ते फेकून देतात मेलेलं असलं तरी. आता हे प्लॅन्ड नव्हतं, हे येणारे हेही माहिती नव्हतं. त्या दिवशी सरांनी रात्री सांगितलं उद्या आपल्याला पहाटे निघायचंय. हे रात्री चाललं होतं बोलणं. म्हणलं ओके. आम्ही पहाटे तिथे गेलो, असे 5ला वगैरेच गेलो काहीतरी, असे खूपच लवकर गेलो. ते ऑलिव्ह रिडले मेलेलं मोठं कासव जो शॉर्ट फिल्म मध्ये आहे ते किनाऱ्यावर येऊन पडलेलं होतं. ते जे सगळे ड्रीम सिक्वेन्स मधले शॉट आहेत की तो मानव त्याच्या त्या कासवाला घेऊन झोपलाय वगैरे, ते एक सुंदर मेलेलं ऑलिव्ह रिडले कासव आहे जो त्या फिल्म मधला एक अत्यंत महत्वाचा सिक्वेन्स बनला, जो मुळात स्पॉन्टेनियस, मॅजिक विच इज नॉट प्लॅन्ड. आणि ते